और इस ऐतिहासिक जनसभा में उपस्थित भारतीय जनता पार्टी और जेडीएस के कार्यकर्ता बंधुओं, मैं उत्तर प्रदेश से आता हूं, इसलिए फिलहाल मेरी मजबूरी है हिंदी में बात करने की। हमारे यहाँ एक शायर हुए हैं दुष्यंत कुमार, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए। आज यह दीवार पर्दे की तरह हिलने लगी, शर्त लेकिन थी कि यह बुनियाद हिलनी चाहिए। हर सड़क से, हर गली से, हर नगर, हर गांव से हाथ हिलाते हुए हर लाश बढ़नी चाहिए। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरी मकसद नहीं, सारी कोशिश है कि यह सूरत बदलनी चाहिए। मित्रों, यह लड़ाई कर्नाटक के सूरत को बदलने की, देश के आवाम को, प्रदेश के आयाम को, प्रदेश का हक दिलवाने की है। आप लड़ते हैं सिद्धारमैया से, आप लड़ते हैं शिव कुमार के भ्रष्टाचार से, और मैं दिल्ली में बैठ करके देखता हूं हमारे यहां इनका महानायक राहुल गांधी बैठा हुआ है, जिसके इशारे पर कर्नाटक की जनता के पैसे को लूट करके यह सिद्धारमैया और यह शिव कुमार दिल्ली में राहुल गांधी को पहुंचाने का काम करते हैं। आपको याद होगा 7 साल पहले डीके शिव कुमार के घर से इनकम टैक्स के लोगों ने एक डायरी पकड़ी थी। उस डायरी में इस बात का उल्लेख था कि 3 करोड़ रुपए, आज से 7 साल पहले 3 करोड़ रुपए एआईसीसी को शिव कुमार ने देने का काम किया था। यह तो एक एंट्री थी। आपने देखा चुनाव में कैसे भ्रष्टाचार हुआ। आपको मालूम है हमारे अनुसूचित जनजाति शेड्यूल ट्राइब के पैसे का कैसा चुनावी दुरुपयोग हुआ। 189 करोड़ रुपए हमारे कर्नाटक के शेड्यूल ट्राइब के लोगों के छीन करके आंध्र प्रदेश में चुनाव के लिए खर्च कर दिए गए। आपने देखा हमारे अनुसूचित, हमारे परम पूज्य अंबेडकर साहब की मूर्ति, आप लोग सामने से जरा हटिएगा मुनिरत्ना जी, इन सामने की मूर्तियों से हटिए। आपने देखा शेड्यूल ट्राइब के पैसे को, 43 करोड़ पैसे को कैसे इन्होंने डाइवर्ट कर दिया, कैसे गरीबों की जमीन छीन करके, दलितों की जमीन छीन करके सस्ते में ले करके मुख्यमंत्री ने 4000 करोड़ रुपए का स्कैम कर डाला। अभी 15 जुलाई की घटना है, दिल्ली गए थे, सुप्रीम कोर्ट में एप्लीकेशन लगाया था, चाहते थे कि उनके खिलाफ जांच न हो। तुमने भ्रष्टाचार किया है 78 करोड़ रुपए का, तुमने जनता के पैसे का गबन किया है 78 करोड़ रुपए का। इनकम टैक्स में छापे 47 लाख और तुम्हारे सहयोगियों के घर से 11 करोड़ रुपया निकला है। तुम्हारी जांच सीबीआई करेगी। सीबीआई जांच न कर सके इसके लिए कोर्ट में जाया करते हैं। आज हम आभारी हैं आपके राज्यपाल गहलोत साहब का। उन्होंने नोटिस दी है, नोटिस देकर पूछा है तुम्हारे ऊपर लगे हैं, उनकी जांच क्यों न कराई जाए। आज इनकी सिट्टी पुट्टी गुम हो गई। आज ये प्रस्ताव पारित कर रहे हैं, कह रहे हैं कि गवाही देंगे। यह मूर्ख यह भी नहीं जानते कि तुम जवाब नहीं दोगे तो कानूनी कार्यवाही नहीं रुकेगी। चाहे तुम सिद्धारमैया हो, चाहे तुम डीके शिव कुमार हो, जनता के एक एक पैसे को जिसको तुमने लूटा है तुमसे छीन करके वापस लिया जाएगा। तुम्हारी कुर्सी से हटा करके दम लेगी। आज के इस अवसर पर आपकी इस ऐतिहासिक सभा के लिए आपको बधाई देता हूं।
माननीय कुमार स्वामी, येदियुरप्पा जी और विजेंद्र जी को इस प्रयास के लिए बधाई देता हूं और भारत केंद्रीय भाजपा इकाई की ओर से आप सबके साथ हम खड़े हैं, यह आश्वस्त करता हुआ अपनी बातें समाप्त करता हूं। ಮಳೆ ಬರುವ ಈ ಸನ್ನಿವೇಶದಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಸಚಿವರು ಹೋರಾಟವನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಎರಡು ನುಡಿಗಳನ್ನ ಹೇಳಬೇಕು ಅಂತ ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. बोलो भारत माता की ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವಂತ ರಾಜ್ಯ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತ ಸನ್ಮಾನ್ಯ ವಿಜೇಂದ್ರ ಅವರೇ, ಜನತಾದಳದ ರಾಜ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಕೇಂದ್ರದ ಮಂತ್ರಿಗಳು ಆದಂತ ಶ್ರೀ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರೇ, ಹಿರಿಯರಾದಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಾದಂತ ಶ್ರೀಮಾನ್ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರೇ, ಸನ್ಮಾನ್ಯ ಆರ್ ಅಶೋಕ್ ಅವರೇ, ಸನ್ಮಾನ್ಯ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರೇ, ಹಾಗೂ ಚಲವಾದಿ ನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಅವರೇ, ಶೋಭಾ ಕರಂದ್ಲಾಜೆ ಅವರೇ, ಸೋಮಣ್ಣ ಅವರೇ, ಹಾಗೂ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರೇ ಹಾಗೂ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಯ ಡಿಎನ್ಎದಲ್ಲಿಯೇ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಹಾಸು ಹಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿದೆ ಅನ್ನುವಂತ ಸಂಗತಿಯನ್ನ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಮರೆಯಬಾರದು. ಯಾವಾಗ ಸ್ವತಂತ್ರ ಬಂತು ಅವತ್ತಿನಿಂದ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಸರ್ಕಾರದವರೆಗೆ ಯಾವಾಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಯ ಸರ್ಕಾರ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿದೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಯ ನಾಯಕರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾಗಿದ್ದಾರೆ, ದೇಶದಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ನಡೆದಿದೆ. ಕಳೆದ 10 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಮತ್ತು 6 ವರ್ಷದ ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ಗವರ್ಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ ಒಂದೇ ಒಂದು ಆರೋಪವನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಯಾವಾಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಂದಿದೆ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ, ಆ ಪಾರ್ಟಿಯ ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆದಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರ ಮೇಲೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಗಂಭೀರ ಸ್ವರೂಪದ ಆರೋಪಗಳು ಬಂದಿದ್ದಾವೆ. ಕೋಲ್ ಸ್ಕ್ಯಾಮ್, ಸಿಡಬ್ಲ್ಯೂಜಿ ಸ್ಕ್ಯಾಮ್, 2G ಸ್ಕ್ಯಾಮ್, ಅಗಸ್ಟಾ ವೇಸ್ಟ್ ಲೈನ್ ಸ್ಕ್ಯಾಮ್, ಯಾವ ವಿಷಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳ್ರಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹಗರಣವೇ ಹಗರಣಗಳು ನಡೆದಿದ್ದಾವೆ. ಹಾಗಾಗಿ ಕೇಂದ್ರದ ಅವರ ನಾಯಕತ್ವ ಹೇಗಿದೆ ಅದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನ ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿನ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಸರ್ಕಾರದವರು ಮುಂದುವರಿಸಿದ್ದಾರೆ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಮತ್ತು ಅವರ ಮಂತ್ರಿಮಂಡಲ ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಲ್ಲಿ ತೊಡಗಿದೆ. ಹಿಂದೆಲ್ಲ ರಾಜ ಮಹಾರಾಜರು ಮಾರು ವೇಷದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಜನರ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ವಿಚಾರಿಸ್ತಾ ಇದ್ರೆ ಅವರು ಮಾರ ವೇಷದಲ್ಲಿದ್ರೆ ಇವರು ನಿವೇಶನದಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂತ ಸಂಗತಿಯನ್ನು ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗಿದೆ. 14 ನಿವೇಶನಗಳು ಯಾವುದರ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಅನ್ನ ಆ ಎಲ್ಲ ಸೈಟ್ಗಳು ಬೇರೆದವರಿಗೆ ಮೂಡಾದವರು ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಡಿನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರ ಪತ್ನಿಯ ತಮ್ಮನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಆದದ್ದು ಒಂದು